नमस्कार नागपूरकर. मी प्रीतम शंभरकर आणि आपण बघू शकता माझ्या स्क्रीनवरती काल मला एक व्हॉट्सअप आला. 6387161633 या नंबरवरनी. ठीक आहे, 6387161633 या नंबरवरनी मला मेसेज आला. मेसेजच्या खाली बघा तुम्ही, नंबरच्या खाली PNB बँक म्हणून लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर माझं अकाउंट PNB बँकेला आहे. सपोज म्हणा बघा, स्कॅम कसा होतो आणि कशा पद्धतीने हे स्कॅमर जे आहेत हे फ्रॉड कशा करतात, तुमचं ऑनलाईन बँक अकाउंट खाली कसं करतात ते तुम्हाला सांगू इच्छितो. आज 25 नोव्हेंबर 2024 रोजी. आता सगळ्यात पहिले त्यांनी फॉरवर्ड केला PNB KYC आधार अपडेट, आणि खाली काय लिहिलं बघा मेसेज. डिअर पंजाब नॅशनल बँक अकाउंट होल्डर, युअर अकाउंट हॅज बीन ब्लॉक्ड ड्यू टू नॉन KYC. ठीक आहे, टू कंटिन्यू युअर अकाउंट कॉन्टॅक्ट कस्टमर केअर. कस्टमर 91 हा आपला कंट्री कोड झाला, 8697080731. तर त्याचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की पंजाब नॅशनल बँकच्या अकाउंटमध्ये जे तुम्ही अकाउंट होल्डर आहे, तर तुमचा नंबर अकाउंट जे आहे तुमचं ब्लॉक झालेलं आहे, कारण की तुम्ही KYC अपडेट केलेलं नाही. हा बघा खूप मोठा, म्हणजे खूप जुना फ्रॉड आहे, पण आताही मार्केटमध्ये सुरू आहे. ठीक आहे, तर तुमचा KYC अकाउंट कंटिन्यू करण्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करा. ठीक आहे, आता काय होतं, बरेचदा लोक कॉल करतात, कोणी नाही करत, अवेअरनेसच्या अभागाने. तर यांनी बघा PNB_KYC आधार हा एक फॉर्म पाठवला आहे ना, दिसतं ना तुम्हाला, फॉर्म आहे ना, बरोबर आहे की नाही? हां, पण हा फॉर्म नसून ही एक ॲप आहे. तुम्ही कधी पण लक्षात ठेवलं पाहिजे की लास्टमध्ये, शेवटमध्ये जे काही फॉर्म फाईल असेल, तर .apk जर असं असेल तर ॲप्लिकेशन, APK मीन्स ॲप्लिकेशन होतं. तर ॲप्लिकेशन मीन्स त्यांनी काहीतरी फाईल तुम्हाला सॉफ्टवेअर पाठवलं आहे, ॲप्लिकेशन म्हणजे गुगलवरनी त्यांनी बनवलेलं. जसं तुम्ही इथे या डाउनलोडवर क्लिक कराल आणि जसं तुम्ही डाउनलोड कराल, तर इमिजिएटली त्याचं सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊन जातं आणि तो तुमचं पूर्ण मोबाईल स्क्रीनिंग बघणं त्याला दिसायला चालू होऊन जातं. पूर्ण मोबाईलचा डेटा तुम्ही त्याला ॲक्सेस देता. तर कृपया नागरिकांनी याच्याकडे लक्ष द्यावे. अशा फ्रॉड, अशा स्कॅमरला इमिजिएटली ब्लॉक करावं. अननोन नंबरला रिस्पॉन्स देऊ नये. पहिले त्याला बघावं की हा नंबर कोणाचा आहे. ट्रू कॉलरवर समजा काही दिसत असेल, कारण ट्रू कॉलरही नंबर जे ॲड करतात तेच दिसतं नाव. तर म्हणून प्रत्येक नागरिकाला माझी अशी विनंती आहे, या भारत देशामध्ये राहणाऱ्या नागरिकाला, की आपल्या व्हॉट्सअपमध्ये घाई गडबडीमध्ये कुठलीही चूक करू नका. कुठला मेसेज कुठनं आला आहे, काय बँकेचं नाव आहे, कुठलीच बँक असे मेसेज पाठवत नाही. आणि नंबर जे तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होतात त्याचे इमिजिएटली रिपोर्ट करा. मी आता सायबर पोलिसांना देतो यांचे नंबर, आणि हे दोन्ही नंबर मी तपासले असता दोन्ही नंबर मला स्विच ऑफ दिसतात आहे. ठीक आहे, तर याची पुढील चौकशी होईलच, आणि नक्कीच त्याची मी सायबरमध्ये कंप्लेंट करतो. या नंबरची चौकशी होईल, कोण आहेत काय आहे ते बघतील. पण तरी नागरिकांनी सावध राहावं अशा नंबरपासनं. अननोन लिंक, अननोन नंबर आणि अननोन कुठलाही मेसेज, कुठलाही व्हॉट्सअप मेसेज, कुठलाही याच्यावरती भुलून चुकूनही क्लिक करू नये. तर याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आपलाच बंधू प्रीतम शंभरकर. जय भीम, जय भारत, जय भारतीय संविधान. थँक्यू.